नमस्कार. आपल्या ताटातला प्रत्येक घास हा कुठून येतो याचा विचार केलाय कधी? त्यामागे असतो एका शेतकऱ्याचा घाम, त्याची मेहनत, त्याचा संघर्ष. पण त्या घामाची, त्या कष्टाची योग्य किंमत त्याला मिळते का? आज आपण भारतातील शेतकऱ्यांच्या अशाच एका लढ्याबद्दल बोलणार आहोत, जो फक्त त्यांच्या हक्कांसाठी नाही, तर त्यांच्या अस्तित्वासाठी आहे. हा संघर्ष नेमका का सुरू आहे आणि त्यांच्या मागण्या तरी काय आहेत? चला, जरा खोलात जाऊन समजून घेऊया. हा आकडा बघा, फक्त 27 रुपये. काय असेल ही रक्कम? सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या एका समितीच्या अहवालानुसार ही आहे पूर्णपणे शेतीवर अवलंबून असलेल्या एका भारतीय शेतकऱ्याची एका दिवसाची कमाई. हो, दिवसभराच्या कष्टाचा मोबदला. फक्त 27 रुपये. हा विषय किती गंभीर आहे हे या एका आकड्यावरून आपल्या लक्षात आलंच असेल. पण पुढे जाण्याआधी एक छोटीशी गोष्ट. अशाच महत्त्वाच्या विषयांवर सखोल माहिती मिळवण्यासाठी आपल्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरं, तर आता आपण या संघर्षाच्या मुळाशी जाऊया. तर पहिला विभाग आहे एका शेतकऱ्याचा रोजचा संघर्ष. हा लढा केवळ काही धोरणांचा किंवा कायद्यांचा नाहीये. हा लढा आहे त्या 27 रुपयांमागे दडलेल्या मानवी वेदनेचा. पाहूया हे वास्तव किती भीषण आहे. जरा विचार करून बघा, 27 रुपयांमध्ये एका कुटुंबाचा खर्च कसा भागत असेल? मुलांचं शिक्षण, घरातलं आजारपण आणि 2 वेळचं जेवण, हे सगळं अशक्य होऊन बसतं. म्हणूनच हा फक्त एक आकडा नाहीये, तर हे एक असं संकट आहे जे लाखो शेतकऱ्यांना निराशेच्या गर्तेत ढकलत आहे. आणि हे संकट काही एका शेतकऱ्यापुरतं मर्यादित नाही, ते सामूहिक आहे. शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांच्या मते पिकांना योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचं जे एकत्रित नुकसान झालंय तो आकडा आहे तब्बल 4.3 लाख कोटी रुपये. विचार करा, एवढा पैसा जर शेतकऱ्यांच्या खिशात गेला असता तर आज परिस्थिती किती वेगळी असती. तर मग या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग काय? शेतकरी नक्की काय मागत आहेत? पाहूया दुसऱ्या विभागात MSPची मागणी. या सगळ्या मागणीच्या केंद्रस्थानी आहे MSP म्हणजेच किमान आधारभूत किंमत. आता MSP म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही सरकारकडून दिलेली एक हमी आहे की शेतकऱ्याच्या पिकाला कमीत कमी इतका भाव मिळेलच, मग बाजारातले दर कितीही खाली का जाईनात. एक प्रकारचं सुरक्षा कवच. पण खरी मेघ इथेच आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे की MSP फक्त एक सरकारी घोषणा राहू नये, तर त्याला राष्ट्रीय कायद्याचं स्वरूप मिळावं. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की MSP पेक्षा कमी दराने पिकांची खरेदी करणं हा कायदेशीर गुन्हा ठरेल, जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक थांबेल. पण कायदा का हवाय असा प्रश्न पडू शकतो नाही का? कारण सध्या MSP असूनही जमिनीवरचं वास्तव खूप वेगळं आहे. उदाहरणार्थ पंजाबमध्ये बघा, ओलाव्याचं खोटं कारण सांगून शेतकऱ्यांना MSP पेक्षा कमी दर दिले जातात. हरियाणात तर बाजरीला MSPच्या निम्म्याहून कमी भाव मिळतोय. आणि गुजरातमध्ये कापसाचे दर तर नेहमीच MSPच्या खाली असतात. ही उदाहरणं हेच सांगतात की कायद्याच्या संरक्षणाशिवाय MSP फक्त कागदावरच राहते. आता या सगळ्यावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या एका स्वतंत्र समितीचं काय म्हणणं आहे ते पाहूया. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचा अहवाल खरंच डोळे उघडणारा होता. या समितीने केवळ शेतकऱ्यांचा 27 रुपये रोजच्या कमाईच्या दाव्याला दुजोरा दिला नाही, तर त्यांच्या मागण्यांनाही एक प्रकारे पाठिंबा दिला. समितीने स्पष्ट शिफारस केली की हो, MSPसाठी कायदेशीर हमी द्या आणि शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्ज माफीसुद्धा करा. आता बघा, समितीचा अहवाल आला, शेतकऱ्यांच्या मागण्यांना एक आधार मिळाला. वाटलं की आता काहीतरी तोडगा निघेल, पण इथूनच खरा संघर्ष अधिक तीव्र झाला. यावर शेतकऱ्यांची भूमिका अत्यंत ठाम आहे. त्यांचा सवाल एकदम थेट आहे. जर मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांची हजारो कोटींची कर्ज माफ होऊ शकतात, तर मग देशाच्या अन्नदात्याला कायदेशीर संरक्षण देणं सरकारला ओझं का वाटतं? हा प्रश्न थेट आर्थिक धोरणांवरच बोट ठेवतो. आणि याच्या अगदी विरुद्ध आहे सरकारची अधिकृत भूमिका. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी स्पष्ट केलंय की सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, पण MSPसाठी कायदा करण्याची काही आवश्यकता नाही. आणि इथेच या 2 टोकाच्या भूमिकांमुळे हा संघर्ष येऊन थांबला आहे. आता जेव्हा संवाद थांबतो, तेव्हा साहजिकच शेतकऱ्यांनी आपल्या पुढील कृतीची घोषणा केली आहे. आणि शेतकऱ्यांची पुढची कृती ही काही 1-2 दिवसांची निदर्शनं नाहीत.
ही एक देशव्यापी मोहीम आहे. कन्याकुमारीपासून सुरू होणारी किसान यात्रा 1 लाखांहून अधिक गावांना जोडत, लोकांमध्ये जागृती करत 19 मार्चला थेट दिल्लीत धडकणार आहे. यावरून या आंदोलनाची ताकद आणि व्याप्ती आपल्या लक्षात येते. आणि हो, ही लढाई फक्त MSP पुरती मर्यादित नाहीये. MSP ही मुख्य मागणी असली तरी याच्यासोबतच संपूर्ण कर्जमाफीसारख्या इतरही महत्त्वाच्या मागण्या आहेत. कारण अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली अक्षरशः दबून गेले आहेत. त्याचबरोबर प्रस्तावित बियाणे विधेयकालाही त्यांचा विरोध आहे. या सगळ्या मागण्या शेतकऱ्यांच्या भविष्याशी जोडलेल्या आहेत. तर मग आता सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. मग पुढे काय? चर्चेतून मार्ग निघेल की देशाला पुन्हा एकदा एका मोठ्या आणि ऐतिहासिक संघर्षाला सामोरं जावं लागेल? याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल. हा संघर्ष पुढे काय वळण घेणार यावर आपलं लक्ष नक्कीच असेल. या आणि अशाच देशासाठी महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती मिळवत राहण्यासाठी कृषी साथी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.